काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही पक्षांचे संयुक्त मेळावे राज्यात होत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय मेळावे महत्त्वाचे ठरणार आहेत। पण या मेळाव्यातून ठाकरेंच्या पक्षाला कितपत राजकीय ताकद मिळणार हे सार्वत्रिक निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे। पाहूयात या संदर्भातला सविस्तर वृत्तांत। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता संभाजी ब्रिगेडचं बळ मिळणार आहे। जुलै तसंच ऑगस्ट महिन्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संयुक्त मेळावे होणार आहेत। त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे। या दोन्ही पक्षांनी त्यासाठी नियोजन केलेलं आहे। ऑगस्ट मध्ये आमची युती झाली। युतीचा वर्धापन दिवस म्हणून आम्ही ऑगस्ट मध्ये मुंबईमध्ये एक महामेळावा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड याचा संयुक्त ठेवलेला आहे। त्या मेळाव्यातून आम्ही महाराष्ट्राला एकजुटीचा संदेश देणार आहोत। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये एकसंघ राहणार आहे आणि ह्या विषमतावादी विचाराचा विरोध करणार आहे याचा निर्धार आम्ही त्या मेळाव्यामध्ये येऊन व्यक्त करणार आहोत। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली। आगामी ऑगस्ट महिन्यात या युतीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडकडून युतीच्या वर्धापन दिनाचं आयोजन केलं जाणार आहे। संभाजी ब्रिगेडने अतिशय खुलेपणानं दिलदारपणे स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या शिवसेनेसोबत आहोत आणि ते कायमचे त्यांच्या सोबत राहणार आहोत। अलीकडच्या काळात सगळ्याच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीकरता तयारी सुरू केलेली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि संभाजी ब्रिगेडच्या बैठकीला वेगळं महत्त्व प्राप्त होत आहे। कारण नुकतेच संभाजी ब्रिगेडनं आगामी लोकसभेसाठी ठाकरेंच्या पक्षाकडे 3 जागांची मागणी केली आहे। खरं तर महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसताना संभाजी ब्रिगेडनं 3 जागांची मागणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।